शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय आले अद्रक लागवडनंतर आपण आज बेसल डोस टाकतोय। लागवड करून आपल्याला एक 4-5 दिवस झालेले आहेत। आपण नळ्याला बोललेले आहेत बघा, आणि मध्ये नालीमध्ये लागवड केलेली होती। तुम्हाला व्हिडिओ पण टाकला होता की आपण बेड काढून नाली काढून नालीमध्ये लागवड करत आहोत। तर याचा फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर सर्वात अगोदर जे शेतकरी अजून नवीन आहे आपल्या चॅनलवरती, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहील। तर आपण काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा, ही जी नाली आहे आपण मुळातच खोल बेड नाली काढलेली होती आणि चायनीज पद्धतीनं जे थोडीफार नाली काढून बेड काढलेत आणि बेडच्या नालीमध्ये आपण काकड्या काढून लागवड केलेली आहे। तर बघा, ही अद्रक आहे। तर ही मजुराच्या साहाय्याने आपण लागवड केलेली आहे। तर त्याच्यावरती फक्त 1 ते 2 इंच माती आहे अगोदरची। त्यानंतर आपण 4थ्या-5व्या दिवशी आज जे तर याच्यावरती बेसल डोस टाकून आता हे खत टाकण्याचं काम सुरू आहे पुढं, आणि मागून आपल्याला हे बैलाच्या सहाय्याने हे बेड सवान करणं चालू आहे। तर आता हा बेसल डोस जो टाकलेला आहे तर तो माती आड होणार आहे। याचा एक मुख्य फायदा जो आहे तर हा आहे, नालीमध्ये लागवड केल्यानंतर खत पहिले जर आपण बेसल डोस टाकतो तो आपल्याला हाताने जे आहे तर माती ओढावी लागत नाही आहे। बघा, बऱ्यापैकी जे आहे तर हे बघा बेड समान होत आहे। हे बघा, काही ठिकाणी थोडंफार उघडं राहते, ते आपण हाताने सुद्धा करू शकतो, पण खूप मेहनत वाचते शेतकरी मित्रांनो। ज्यावेळेस आपण लागवड करतो, लागवड केल्यानंतर आपण मातीची भर द्यावी लागते आले अद्रकीला, आपण जर बेडवर लागवड केली तर। तसंच आता ही नालीमध्ये केलेलं असल्याकारणाने बघा, इथं ही नळी आहे नालीमध्ये आणि दोन्ही साईडने आता 2 तास लागवड केलेली होती। तर बरोबर ह्या तासावरती जी आहे तर माती बघा इथपर्यंत जी आहे तर माती पडलेली आहे। या अवताच्या सहाय्याने आपण हे जे बैल चालू आहे बघा, अशा प्रकारे ती वर्म सवन करण्याचं काम सुरू आहे आणि पुढं जे आहे तर हे खत टाकण्याचं काम चालू आहे। तर खत मातीआड होत आहे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला जे मजुरी लागणार होती, दाताळ्याच्या सहाय्याने आपण नेहमी जी माती ओढत असतो बेडवरती किंवा नालीमध्ये लागवडसुद्धा केली असते आपण, तरीसुद्धा याला जर हाताने ओढलं असतं तर याला आपल्याला 500 रुपये प्रति माणूस, तर एका एकराला आपल्याला कमीत कमी 7 ते 8 माणसं जे आहे तर रोजगार लागले असते। त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हजार रुपये सहज आपल्याला खर्च झाला असता। तर तो खर्च पण आपण वाचवलेला आहे, म्हणजे बैलाच्या सहाय्याने याच्यावरती आपण खत जे आहे तर खत पण मातीआड पण होतं आहे आणि याला पाहिजे 1-2-3 इंच जेवढी पण माती पाहिजे तेवढी मातीची भरसुद्धा आता अद्रकीला बसते। आता ही पहिली भर आहे, आपल्याला ही सुरुवातीची भर आहे, म्हणजे लागवडीनंतर पहिली भर, आणि त्याबरोबरच आपण ही खताचं नियोजन पण केलेलं आहे, खत पण दबून जाणार आहे। तर तुम्हाला ही सिस्टम कशी वाटली शेतकरी मित्रांनो, कमेंट अवश्य करा। आणि खतामध्ये बरेच शेतकरी विचारते खत पहिला बेसल डोस कोणता घ्यायचा, तर सुरुवातीला तुम्हाला नत्राची आणि फॉस्फरसची जास्त आवश्यकता असते। तर त्याच्यामुळे काय होतं आहे की नत्र आणि स्फुरद हे जर 2च घेतले तर याच्यामध्ये फुटव्याची संख्या, कोमाची जोमाने जो कोंब निघत असतो आणि मुळ्याची संख्या पण वाढते। तर युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट किंवा मग तुम्ही 20-20-0-13 त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये अवश्य घेणे। 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग 20-20-0-13। त्यानंतर तुम्ही मायक्रोन्यूट्रंट किट घेऊ शकता किंवा मग इतर काही जे तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे ते पण घेऊ शकता तुमच्या पद्धतीने। पण मुख्य खत म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे 2च पाहिजे सुरुवातीला।
तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजचं हे खत टाकून माती आड करण्याचं काम झालेलं आहे. अजून काही प्रश्न असतील तुमचे ते कमेंट करा. ज्यांनी लागवड केलेली आहे ऑलरेडी, किती दिवस झाले, तुम्हाला दुसरा बेसल डोस कोणता पाहिजे ते तर नंतर टाकूच आपण याच्यामध्ये. पण पहिल्या बेसल डोसला आपण याच्यामध्ये हुमणीसाठी नियोजन केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अजून बेसल डोस टाकला नाही, लागवड केलेली आहे परंतु बेसल डोस टाकला नसेल, तर या बेसल डोसमध्ये तुम्ही कोणतंही ग्रॅन्युअलमध्ये हुमणीसाठी पाटील बायोटेकचं ग्रॅन्युअलमध्ये पण येतं आहे आणि सोडण्यासाठी पण येतं आहे ड्रिपमधून, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी प्रचार करत नाही आहे, पण ते केमिकल नाही आहे म्हणून तुम्हाला सजेशन देईल की पाटील बायोटेकचं जे आहे तर हुमनासूर जर तुम्ही वापरलं ग्रॅन्युअलमध्ये तर चांगला फायदा होईल आणि आपल्या जमिनीची जी मित्रबुरशी आहे त्या पण नष्ट होणार नाही, त्यासाठी मी सांगतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हे नियोजन कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.